नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे अळूच्या पानांची रेसिपी. अगदी वेगळा प्रकार आहे. तुम्ही कधी पाहिली नसेल तर नक्की ही रेसिपी संपूर्ण पहा व्हिडिओ, म्हणजे कळेल. त्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर. अळूची पानं आणि कोथिंबीरीची नवीन रेसिपी. भरपूर एक जुडी कोथिंबीरीची आहे. ती स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे. त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, हळद. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला थोडेसे त्यामध्ये तिळही घालायचे आहे आणि ओवाही घालायचा आहे हातावर चोळून. तीळ म्हणजे सफेद तीळ 2 चमचे घालून घेतलेले आहेत आणि सगळं आपल्याला हे एकत्र करायचं आहे, मीठ घालून चवीनुसार. मैत्रिणींनो, मीठ तुमच्या अंदाजाने घाला. तुमचे मसाले कितपत तिखट आहेत तसे. आता आहे गूळ. गूळ घ्यायचा आहे लिंबा एवढा आणि चिंचेचं पाणीही घालायचं आहे. चिंच भिजत ठेवली होती, त्याचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चिंच अशी पिळून बाजूला काढून घ्यायची आहे. चिंच, गूळ आणि मसाले, ओवा, सफेद तीळ आणि त्याच्यात घातलेले आपले घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल ओतून, ते सुद्धा मिक्स करायचं आहे. आता हे आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ. मैत्रिणींनो, हिवाळ्यात, पावसाळ्यात ही कधीही करून खाणारी रेसिपी आहे. तुम्हाला कोथिंबीर आणि अळूच्या पानांची रेसिपी बनवायची आहे. 2 in चवीची, 2 in 1 असं म्हणतात, ह्या चवीची रेसिपी आहे. आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे सगळं हे मिश्रण. जास्त एकदम पाणी घालू नका. आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आहे, थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीत भिजवायचं आहे पीठ. आता कोथिंबीरीमध्ये सगळी पिठं भिजवल्यानंतर अळूची पान घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला कोथिंबीरीचं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. भरपूर लावायचं आहे सगळ्या बाजूनी. आपली छोटी छोटी पानं आहे, त्यामुळे 7-8 पानं ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती सगळं हे मिश्रण कोथिंबीरीचं लावून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी गावरान रेसिपी आहे मैत्रिणींनो. आपल्याला कारण ही रेसिपी झटपट होणारी आणि तेवढीच अप्रतिम चवीची. आपण वड्या तर नेहमीच करतो आळूच्या पानांच्या, पण आपण कोथिंबीर घालत नाही, ती सुद्धा भरपूर. आता कोथिंबीर घातलेल्या आळूच्या पानांच्या वड्या तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. तुम्हाला त्याची चव अगदी वेगळी आणि ती सुद्धा कशी लागते हे तुम्हाला सांगणार आहे बरं. आता अशाच आळूच्या वड्या आपण करून घ्यायच्या आहेत, छोट्या छोट्या पानांच्या छोट्या वड्या. पहा मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि करूनही पाहाल, कारण आपल्या घरामध्ये ही साहित्य सगळेच असतात, म्हणून काही आपल्याला बाहेरून आणायची गरज नसते. त्यामुळे आपण ही रेसिपी नक्की करून पहा आणि रंजना किचनला
लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता एक भांडं ठेवायचं आहे, त्यामध्ये पाणी आणि वरून चाळण ठेवून घ्यायची, तेल लावलेली. त्यावरती आपल्याला ह्या आळू आणि कोथिंबीरीच्या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत. अशी 5-6 वड्या झालेल्या आहेत मैत्रिणींनो. त्या जरा सेट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळ्या वड्या आपल्या बसल्या जातील. आता एक वडी राहणार आहे, ती आपण वरून ठेवून द्यायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे हे पहा. ह्या पद्धतीत ठेवा, नाही ते काहीतरी चमचा वगैरे ठेवून मग त्याच्यावर ठेवून जा, म्हणजे पटकन वाफवली जाते, खाली चिटकतही नाही. 10-15 मिनटं ही अळूवडी शिजून घ्या, म्हणजे कोथिंबीर आणि अळूवडी. तुम्ही पाहत असाल कलरही इतका सुंदर आलेला आहे आपला चिंच गुळाच्या पाण्याने. आता शिजून झालेली आहे, थंड करून घ्यायचे आहेत हे पहा. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहे. आपण नेहमी अळूच्या पानांच्या वड्या करतो, कोथिंबीरच्या वड्या करतो, त्याचप्रमाणे वड्या करून घ्यायच्या आहे, पण चव अगदी वेगळ्या प्रकारे आहे याची. आता ह्याप्रमाणे वड्या पाडून घेतल्यानंतर कापून तव्यावरती आपल्याला गरम करायच्या आहेत, म्हणजे खरपूस भाजायच्या आहेत. तुम्ही तळूही शकता तेलामध्ये, पण तेलाचा वापर कमी करत असाल तर तव्यावरती सुद्धा खरपूस तुम्ही परतून घेऊ शकता. आता तव्यावरती तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या ठेवून द्यायच्या आहे. वड्या ठेवायची पद्धत नक्की पहा. आधी वड्या तुम्ही ठेवून घ्या आणि बाजूला सारा, म्हणजे तेल सगळ्या वड्यांना लागलं जातं. कारण साईडला तेल राहत नाही, सगळं मध्ये येत असतं. म्हणून मध्ये आपण ठेवायची वडी आणि बाजूला सारून घ्यायची, म्हणजे आपल्या सगळ्या वड्यांना तेल लागलं जातं. ही एक ट्रिक आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा. सगळ्या गृहिणींना माहितीच असतं, पण ज्या नवीन शिकणाऱ्या आहे त्यांना थोडंसं सांगावं लागतं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत जातील. तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ ते सुद्धा सांगत जा. तुमची एक कमेंट आणि लाईक पाहून किंवा वाचून मनाला फार समाधान वाटतं, आणि तुमच्या कमेंटमुळेच नवनवीन रेसिपी बनवायला आम्हाला उत्साह येतो. आता आपल्या आळूच्या वड्या आणि कोथिंबीर घातलेल्या ह्या अलटीपलटी करून छान खरपूस कलर येतोपर्यंत भाजून घ्यायच्या किंवा परतून घ्यायच्या. झटपट होणारी रेसिपी आहे, पण वेगळ्या चवीची. ह्याची चव कशी लागते माहिती आहे का तुम्हाला? 2 in 1. अर्धी आळूच्या वड्या आणि अर्धी कोथिंबीर वड्या किंवा थालीपीठ. कारण ह्याच्यात आपण बाजरीचं पीठ घातलेलं आहे, म्हणून थालीपीठ आणि वड्या ह्याचा संगम झालेला पदार्थ नक्की करून पहा. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नक्कीच आवडलं असलं तर तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. भेटूया पुढच्या